नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज बघा मी साबुदाणा चकली बनवणार आहे। तर बघा इकडे मी 2 किलो साबुदाणे घेतलेले आहेत आणि 2 किलो साबुदाण्यासाठी मी 4 किलो बटाटे घेतलेले आहेत। म्हणजे एका किलोला 2 किलो बटाटे घेते मी। तर इथं 2 किलो साबुदाणा आणि 4 किलो बटाटा आहे। तर आपण याच्यात पाणी टाकून घेऊ। कोणी कोणी रात्रभर टाकतं साबुदाणा पाण्यात, पण मी रात्रभर काही टाकत नाही। कारण आता मार्केटमध्ये 2-2.5 तासात साबुदाणा छान असा फुटतो, असा साबुदाणा भेटतो मार्केटमध्ये। तर आता मी छान असं मिक्स करून घेते आणि आता हे पाणी पूर्ण काढून घेते। आता परत मी याच्यात नवीन पाणी ऍड करते। तर बघा पाणी मी 1 इंच जास्त ठेवले वरती, म्हणजे आपला साबुदाणा 1 तासात किंवा 1.5 तासात छान असा मऊ होईल। तर आता साबुदाणा मऊ होईल तोपर्यंत आपण बटाटे छान असे शिजवून घेऊ मस्त। तर बघा मी इकडे अगोदर पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यात बटाटे छान असे शिजवून घेऊ मस्त मऊ। आता आपण 15 ते 20 मिनिटानंतरच बघू आता, कारण 15 ते 20 मिनिटं लागतील बटाटे शिजायला। तर बघू शकता तुम्ही खूप छान असे मऊ मऊ झालेले आहेत बघा। जसे शिजून मस्त फुटलेले सुद्धा आहेत बटाटे। अशाच प्रकारे शिजवायचे व्यवस्थित। बटाटा छान शिजला तर चकली पण छान येते। तर बघा मी अशा प्रकारे आता बटाटे काढून घेतलेले आहेत आणि अजून गरम आहेत। आता याची वरची साल काढायची आपल्याला। अशा प्रकारे साल काढून घ्यायची। तुमच्याकडे वेळ जर असेल तर पूर्ण थंड होऊ द्या, मगच काढा। तर बघू शकता मी पूर्ण साल अशी काढून घेतली बटाट्याची। तर आता ह्या बटाट्याची सुद्धा अशी साल काढून घेणार आहे मी आता। तर बघा इकडे मी अशी पूर्ण साल काढून घेतलेली बटाट्याची, पूर्ण साल निघून गेली। आता आपण इकडे परात घेतलेली, इथं बघा मी गाळणी घेतलेली, तारच्या गाळणी घेतलेली। आता या तारच्या गाळणीने आपण हे बटाटे किसून घेऊ बघा अशा प्रकारे। आणि जाळ घेतलेली मी, जाळी बघू शकता तुम्ही, अशी जाळी। आणि बघा असे असा पूर्ण किस तयार करून घ्यायचा आहे। खाली बघा किती छान पडते मस्त। अशाच प्रकारे मी आता पूर्ण बटाटे असे किसून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे मी छान असं बटाटा केस बारीक करून घेतलेला आहे। आणि इकडे बघा साबुदाणा सुद्धा बघा किती छान फुललेला आहे मस्त, आणि किती नरम झालेला बघू शकता तुम्ही। असं पीठ होते त्याचं सुद्धा। फक्त मी 2 तास टाकलेला आहे बघा, मऊ झालेला आहे मस्त। आता इकडे पातेलं ठेवलेलं आहे मी। आता पातेल्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकते। तर बघा मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकते मी त्याच्यामध्ये।
पाणी कमी ठेवलं मी, त्याचं कारण असं की आपल्या साबुदाण्यामध्ये पाणी असतं भरपूर खाली आणि बटाटा पण छान मऊ झालेला आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी काही लागणार नाही. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे. बघा मी इथे 1 चम्मच घेतलेला आहे. या चम्मचच्या सहाय्याने आपल्याला 1.5 चम्मच तिखट टाकलेले मी. तिखट कमी टाकलं त्याचं कारण असं की आपण ज्यावेळेस चकली तळतो त्यावेळेस ठसका उठतो, म्हणून आपण तिखट कमीच टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये साबुदाणा ॲड करायचा आहे अगोदर. तुम्ही साबुदाणा बटाटा एकत्र बी टाकला तरी चालेल, पण वेगवेगळं टाकणार आहे. तर बघू शकता तुम्ही खाली पाणी होतं, त्याच्यामुळे मी कमी पाणी टाकलेलं आहे. आणि आता याच्यात बटाटा मिक्स करायचा आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार. तर मी मीठ अंदाजे घेतलेले आहे. तर आता आपण बघा इकडे मी घोट्या घेतलेला आहे, त्याच्या साहाय्याने आपण असं पूर्ण बोलेल. तर आता घोट्याच्या साहाय्याने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे चम्मच असेल तुम्ही चम्मचच्या साहाय्याने करा, पण मी घोट्याच्या साहाय्याने करेल. तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त. आणि या लाकडी गोट्यामुळे काय होतं, छान असं एकजीव झालेला आहे आणि छान प्रेस पण होऊन गेलेला आहे गोट्यामुळे. तर आता आपण 10 मिनिटं त्याला चांगलं छान शिजवून घेऊ, नंतर चकली तयार करून घेऊ. आता आपण 10 मिनिटानंतरच बघू. तर बघू शकता तुम्ही किती काचेसारखं झालेलं आहे मस्त. काचेसारखं दिसायला लागलं म्हणजे समजून घ्यायचं की आपलं चकलीसाठी पीठ तयार झालेलं आहे. बघा एकच नंबर झालेलं आहे. आता आपण चकली तयार करून घेऊ. तर मी थोडं पीठ काढून घेते. आता इकडे बघा मी छोटं भांडं घेतलेलं आहे, कढई, याच्यात थोडंसं काढून घेते. आता तर आपल्याला चमचा लागेल पीठ घ्यायला. आणि बघा की मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे, नमकची पिशवी घेतलेली आहे. आता याला नॉर्मल आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे, कारण मी पिशवीच्या सहाय्याने चकली तयार करणार आहे. आपण सोऱ्या घेतो तर मी सोऱ्याने घेणार आहे, तर पिशवीच्या सहाय्याने चकली करणार आहे. तर बघा आता नॉर्मल होल पाडून घेते मी. बघून घ्या तुम्ही किती छोटं होल पाडलेलं आहे मी. आता याच्यामध्ये आपल्याला पिशवीच्या सहाय्याने चकली तयार करून घ्यायची. तर बघा इथे मी कापड आथरून घेतलेला आहे. आता ह्या कापडाची आपल्याला चकली तयार करायची. तर आता मी त्यात पिशवी घेतलेली आहे आणि त्या पिशवीमध्ये थोडं आपण साबुदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. जास्त टाकल्यामुळे चकली आपल्याला पाडता येणार नाही. बघा अशा प्रकारे आपल्याला सोऱ्याच्या सहाय्याने पण चकली तयार करता येते, पण सोऱ्यामुळे काय होतं की एकदम अशी गोल चकली येत नाही, तुकडे तयार होऊन जातात. आणि पिशवीच्या सहाय्याने खूप छान चकली तयार होती. तर आता आपण तयार करू चकली. बघा ती छान तयार झालेली आहे मस्त. तर अशाच प्रकारे पूर्ण चकली तयार करून घ्यायची. एकच नंबर चकली तयार होते.
पूर्ण चकली मी अशीच तयार करून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण चकली तयार करून घेतलेली आहे। 2 किलो साबुदाणा आणि 4 किलो बटाटा असं आपलं साहित्य होतं। आणि छान तयार झालेली बघू शकता तुम्ही, मस्त तयार झालेली, बिलकुल असं तुकडे वगैरे पडले नाहीत। आता आपण सुकल्यावरच बघू। तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली साबुदाणा बटाटा चकली, एकच नंबर झालेली, छान अशी सुकलेली, मस्त कडक झालेली, एकच नंबर झालेली आहे। आता मी तुम्हाला तळून दाखवते। तर बघा आता चकली छान मस्त सुकलेली आहे, कडक झालेली आहे। आता आपण तळून बघू। तर बघा मी इकडे कढईमध्ये अगोदर तेल गरम करायला ठेवलेलं होतं, कडक झालेलं तेल मस्त। तर आपण चकली तळून बघू आता। बघा छान फुललेली आहे मस्त। आता परत दाबून 2-3 तळून बघू आपण। बघू शकता तुम्ही छान झालेली आहे मस्त। एकच नंबर झालेली चकली तयार। तर बघा छान चकली तयार झालेली मस्त, एकच नंबर झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।